नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नारायणगाव वारवाडी आपल्या संस्थेच्या 86व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित संस्थेचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरणभाऊ वाजगे, आदरणीय सत्यशील दादा, आशाताई, बाबूभाऊ पाटे, आमच्या भगिनी आरतीताई वारुळे, गावच्या सरपंच शुभदाताई वावळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले या देशमुख साहेब, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, माजी चेअरमन, माजी संचालक, समोर उपस्थित गावच्या सर्व संस्थांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर 86 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल आपण विचार नाही करू शकत, पण त्या काळात ही संस्था सुरू झाली आणि कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये हजारातच कर्जाचं वाटप असेल, पण आज कोट्यवधीमध्ये आपण कर्ज वाटप करतोय आणि ज्या पद्धतीनं संस्थेची वाटचाल सुरू आहे, आपली जर इमारत पाहिली तर निश्चितपणाने सगळ्यांना कौतुक वाटावं अशा प्रकारची एक मोठी इमारत आपण संस्थेच्या माध्यमातून उभी करतोय. नफाही मला वाटतं आपला साधारणतः 37,76,000 म्हणजे 38 लाखाच्या आसपासचा नफा आहे. 2822 सभासद संख्या म्हणजे खूप मोठी संस्था. कदाचित साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे तालुक्यातली सर्वात मोठी संस्था नारायणगाव वारवाडीची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. अनेक उद्योग मला वाटतं केंद्र शासनाने आपल्याला करायला दिले, पण संस्थांना ते खूप अडचणीचं होते. हा अनुभव आमचा देखील आहे. मगाशी बाबूभाऊंनी विषय काढला की खूप चांगल्या पद्धतीनं संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांना खतं औषधं ना, ते खताचं एकदा आम्ही करून पाहिलं होतं. आज पट्ट्याचा व्यवसाय आमचे त्याच्यात पैसे गेले, त्याच्यामुळं होलसेल किंवा तुम्ही डीलरशिप म्हटलं ते खूप उत्तम पद्धतीचं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना थोडा स्टॉकही ठेवता येईल आपल्याकडं आणि कमी दरामध्ये आपल्याला त्याच्यातून हे मिळेल, लोकांना सुविधा मिळतील. खरं तर संस्थेच्या माध्यमातून खूप सारी कामं आपण करू शकतो. आता तुमची संस्था इतकी मोठी आहे, तिथं व्यावसायिक गाळे उभे राहतील मग असे सगळे, आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की सगळे सभासद याच्यामध्ये नाना वारंवार म्हणतात आजचा दिवस तुमचा आहे, आणि सभासद देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नोत्तर किंवा प्रश्न विचारतात आणि त्यांच्या शंकांचं निरसन देखील या निमित्तानं केलं जाते. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बाबूभाऊ तुम्ही मांडलेला विषय खूप चांगला आहे. कोल्ड स्टोरेज उभे राहिले पाहिजेत. आम्ही कंदरला गेलो होतो ना, 2-3 वेळा कंदरला गेलो. तिथं खाजगी कोल्ड स्टोरेज आहे, पण तिकडचं जर आपण व्हॅल्यू एडिशन ज्याला आपण म्हणतो, केळी तर सगळेच करतात, आपण हे करतो, पण तिकडचे केळी का वाढली हे आम्हाला लक्षात आलं की तिकडं 5-6 किलोमीटरमध्ये गेलं तर एक कोल्ड स्टोरेज आहे. ते भले खाजगी असेल, फार्मर प्रोड्युसरचं असेल, पण ज्या पद्धतीनं आज कंदर आणि करमाळ्याचं जे नाव झालं तिथं कोल्ड स्टोरेज प्रचंड प्रमाणात उभे राहिले. आपलं देखील शिवतेचं चांगलं कोल्ड स्टोरेज उभं राहते. बाबूभाऊ आता सरकारचं स्मार्ट प्रोजेक्ट असेल किंवा मॅग्नेट असेल या माध्यमातून केंद्र सरकार खूप चांगल्या पद्धतीनं या शेतीपूरक व्यवसायांना चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करते. म्हणजे काही योजना ज्या या पूर्व काळामध्ये आपल्याकडे नव्हत्या, आज मी माझ्या भाच्याने माझ्या नावावरती ते हार्वेस्टर घेतला. हार्वेस्टर 25 लाखाचं होतं. अचानकपणाने मेत्रे साहेब अचानकपणाने मला 8 लाख रुपयाचा मेसेज आला खात्यावर जमा झाला. मी काय लॉटरी लागली बघावं. नंतर ते लक्षात आलं कोणालाही 1 पैसा न देता केंद्राचा पैसा तिथे सबसिडीचा जमा झाला. अशा अनेक योजना आहेत. आज आपलं शिवतेज होते, सरकारची ती जी अनुदान आहे ते खूप तातडीनं मिळते. अशा योजना सोसायटीच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे. बाबूभाऊ म्हणाले तसं 3 लाखाच्या ऐवजी 5 लाख सरकारी त्याच्यावरती विचार आता करते. सगळ्या सोसायटीच्या बाबतीमध्ये नाना अडचण घेत आली की सरकारची धोरणं, निवडणूक आली तर सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं आता काय नाही, ज्याला सक्ती द्यायची तो म्हणणार मी कर्जमाफी देतो. आणि या सगळ्यामुळं सगळ्या सोसायट्या अडचणीत आहेत, सगळ्या वर्गात आहेत. आणि वसूल करायला जावा तर मी पण संचालक आहे आमच्या सोसायटीचं, वसुलीला जावा तर तो आपलाच कोणीतरी विकतो आणि मग ते सगळं अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळं वर्गामध्ये सोसायटी राहते. त्याच्याकरता सरकारची धोरणं थोडीशी मागोपुढं होत आहेत किंवा निवडणूक आली तर कर्जमाफीची अपेक्षा लोकांना राहून राहते. आणि त्याच्यामुळं मला वाटतं अनेक संस्था आपल्या ज्या आहेत त्या वर्गातच आहेत. त्याच्यासाठी देखील शेतकऱ्यांना नाना तुम्ही जो सन्मान केला वेळेवर कर्जफेडीचा, तर तो खूप चांगला एक इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आहे की लोकांना असं वाटावं की बाबा मी जर वेळेत कर्ज भरलं तर संस्था सन्मान देखील करते आणि माझे व्यवहार चांगले राहतात. सगळ्यात महत्त्वाचं आता अलीकडच्या काळामध्ये शेड्यूल तुमचं चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. आवटी साहेब आहेत, तुम्ही सोसायटीत जरी थकबाकीत गेला, आता मला वाटतं सोसायटीचा अजून दिल्ली साहेब करत नसतील, पण आता ज्या वेळेला तुमचं पॅन कार्ड अटॅच होणार आहे सगळ्याला, त्यावेळेला सोसायटीत जरी थकबाकीत गेला तर शेड्यूल तुमचं खराब होणार. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये
कर्जदारांना या सगळ्या गोष्टींची स्वतःच काळजी घ्यावी लागणार आहे. सोसायटीच्या या निमित्तानं वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं नानांनी मग सांगितलं की 100वा अहवाल देताना देशातली 1 नंबरची सोसायटी असावी अशा शुभेच्छा. राज्यातली नाही देशात पण सोसायटी आहेत ना, एवढी मोठी सोसायटी ना देशात देखील चांगलं काम घडू शकतं. या निमित्तानं आपल्या सोसायटीच्या आर्थिक उलाढालीला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आम्हाला इथं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मनापासूनच्या तुमचे आभार मानतो आणि आपल्या संस्थेच्या वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.